स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे नियम लक्षात ठेवा. जे लोक तुमच्या पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठीच राहणार आणि तुम्हाला फेमस करणार. त्यांची लायकीच ती आहे. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, बसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. वाकून जो जो तुम्हाला भेटतो नक्कीच त्याची उंची तुमच्यापेक्षा मोठी असते. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतात. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबवण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा दुनियेतील माणसं दाखवतो. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला. तुमचे सारे गैरसमज दूर होतील. विश्वास हा खोडलबरसारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकांबरोबर तो कमी होत जातो. स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून राहण लाहिलेलं कधीही चांगलं. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढेच करा. चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. रुद्राक्ष असो किंवा माणूस, अवघड असतं एकमुखी भेटणे. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असतं. 1. त्यांना तुमची भीती वाटते. 2. ते स्वतःचा द्वेष करतात. 3. त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. अशक्य नाही दरवेळी यशाची. जीवन काही क्षण अनुभव देतात. जीवनात अनेक अडचणी, अनेक अडथळे आणि अनेक दुःख असावे, परंतु ते सर्व असूनही जीवन सुंदर आहे. जीवनातील वाईट दिवस आणि अनुभवांचा विचार करून इतर दिवस तणाव आणि दुःखात घालवू नका. डोळ्यात जर गुरूर असेल तर माणसाला माणूस नाही दिसत. जसे की घरावर चढले तर घर नाही दिसत. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2च कारणे असतात. एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते, तर तुम्ही का नाही? प्रत्येक माणूस आपल्या जीवनाचा नायक असतो. फक्त काहींचा चित्रपट प्रदर्शित होत नाही. त्या माणसाशी कधी खोटे बोलू नका, ज्याला तुमच्या खोट्या बोलण्यावरही विश्वास आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.